वेलकम टू टायडे कोचिंग क्लासेस. आज आपण बघणार आहे अत्यंत महत्वाचा टॉपिक, तो म्हणजे इंट्रिगल बेस ऑन. इंट्रिगल बेस ऑन ऑनलाईन एक्झाम मध्ये एक क्वेश्चन येतो, याचा आला तर एक क्वेश्चन येऊ शकतो इंट्रिगल बेस ऑन. आणि हा टॉपिक इंट्रिगल बेस ऑन हा टॉपिक थोडासा हाय लेवल मध्ये चालला जातो. कारण कसं आहे की आपला पेपर कसा राहतो माहिती काय, इझी टू मॉडरेट पेपर राहणार आपला, इझी आणि मॉडरेट. आणि हे प्रॉब्लेम आहे हाय लेवलचा, तर ऍडव्हान्स लेवलचा प्रॉब्लेम आहे. तर येऊ शकते, मे बी नाही येऊ शकत, काही सांगता नाही येत. पण एखादा कोणाचा प्रत्येकाला पेपर कसा आहे वेगवेगळा येणार आहे ना, तर कोणत्या कोणत्या पेपर सेट मध्ये राहतील याचे क्वेश्चन, एकच क्वेश्चन राहणार आहे, पण ते तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे इंट्रिगल बेस ऑनचं. तर सर्वात आधी तुम्हाला महत्वाचं आहे की हे प्रॉब्लेम कसं ओळखायचं आणि कसं सॉल्व्ह करायचं, ते तर तो वेगळा प्रश्न. पण हे प्रॉब्लेम कसं ओळखायचं, तर बघा आता, 1 अपॉन जर ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स असला. आता तुम्ही म्हणता सर इथे ए प्लस बी असला पाहिजे का, असं काही नाही. इथं कोणताही नंबर असू शकते, किंवा इथे ए ला स्क्वेअर प्लस बी ला स्क्वेअर पण असू शकते, असं काहीच नाही. ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स असला, साइनले जर स्क्वेअर असला किंवा इथं मायनस साइन असला, किंवा जर समजा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन म्हणजे इथं डीएक्स अपॉन ए प्लस बी किंवा मायनस बी कॉस स्क्वेअर एक्स असला, किंवा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए साइन स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स असला, प्लस किंवा मायनस किंवा इथं स्क्वेअर असला किंवा इथं स्क्वेअर असला, तर हा टॉपिक आहे इंट्रिगल बेस ऑनचा. हा टॉपिक कशाचा आहे, इंट्रिगल बेस ऑन. मग असं जर आलं प्रॉब्लेम, ए आणि बीच्या जागी कोणते नंबर येते, मग असं जर प्रॉब्लेम आलं तर मग कसं सॉल्व्ह करायचं. याच्यात आहे की नाही, 4 स्टेप मध्ये प्रॉब्लेम आपण डिवाइड केलेला आहे. तर याची स्टेप नंबर फर्स्ट आहे. ती स्टेप नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला करावं लागेल डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स, न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. डिवाइडिंग बाय काय करावं लागेल, कॉस स्क्वेअर एक्स, न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. असं जर प्रॉब्लेम आला तर पहिल्या स्टेप मध्ये डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स करायचं. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, तो याच तुम्ही सेकंड स्टेप जसाल तर इथं फॉर्म्युला पण लागू शकतो. आपल्यापाशी फॉर्म्युला आहे एक, हा फॉर्म्युला का सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय म्हणू शकतो तुम्ही माहिती आहे का, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटाच्या जागी कन्वर्ट करावं लागते सिच्युएशन कोण बरं, सेक स्क्वेअर थिटा हा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इकडे मध्ये प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सिच्युएशन कोण कुठं असं कन्व्हर्शन करावं लागतं. आणि त्याच्यानंतर इथं एक रिलेशन लावा लागते, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते माहिती आहे का, सेक स्क्वेअर थिटा. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते, सेक स्क्वेअर थिटा, कॉसचं रिलेशन. आणि साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते माहिती आहे का, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय होते, टॅन स्क्वेअर थिटा. हे गोष्टी लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला. हे आहे स्टेप नंबर सेकंड, हे फॉर्म्युला. त्याच्यानंतर आहे स्टेप नंबर 4, सॉरी स्टेप नंबर थर्ड. स्टेप नंबर थर्ड मध्ये तुम्हाला पुट करावं लागेल टॅन एक्स च्या जागी टी. टॅन एक्स च्या जागी पुट काय करावं लागेल, टी करावं लागेल. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक स्क्वेअर एक्स, टीचा डेरिव्हेटिव्ह येतो dt बाय dx, आणि हा dx कसा अपॉन मध्ये तिकडे होतो मल्टिप्लाय, म्हणजे सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. हे स्टेप नंबर थर्ड. एवढं तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये राहणार आहे. आणि स्टेप नंबर फोर्थ, स्टेप नंबर फोर्थ अशी आहे की तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल, युझिंग फॉर्म्युला. स्क्रीन में दिसत आहे. आणि त्याच्यानंतर इथे युझिंग फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला इथे 3 प्रकारचे यूज करू शकता तुम्ही. पहिला फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला सर्वात महत्वाचा आहे, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स चा फॉर्म्युला, 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स बाय ए. आणि आता जर नाही झाला तर हा यूज होऊ शकतो, 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला, 1/2 ए लॉग ऑफ मॉड मध्ये एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. आणि किंवा तिसरा हा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. तर फॉर्म्युला 1/2 ए लॉग ऑफ मॉड मध्ये ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम इज सॉल्व. हे 4 स्टेप मध्ये प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन
ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स इथं डीएक्स असा प्रॉब्लेम. आता काय करायचा प्रॉब्लेमला बघा. सर्वात आधी लेट कन्सिडर आय इज इक्वल. सर्वात आधी काय करायचं, लेट कन्सिडर आय इज इक्वल. आता लेट कन्सिडर जर आय केला आपण, लेट कन्सिडर आय इज इक्वल ते इंटिग्रेशन ऑफ इथे इथे 1 अपॉन ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स. आणि हा डीएक्स इथे दिला चालते, काही प्रॉब्लेम नाही. इथं 1 लिहा, 1 इंटू डीएक्स डीएक्स होती, इथं 1 लिहिला तर इथं डीएक्स इथं दिला. सर्वात पहिली स्टेप नुसार आपण स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट काय, स्टेप नंबर फर्स्ट आहे डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स करू आला तर कसं येणार, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथे इथे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, हा डीएक्स जसाच्या तसा, अपॉन ए साइन स्क्वेअर एक्स प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय होते, स्टेप नंबर 2. आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय होते सांगा बरं, सेक स्क्वेअर एक्स. काय ते सेक स्क्वेअर एक्स डीएक्स. इथं सेपरेट करसा, इथं काय करसा सेपरेट करसा, इथं सेपरेट म्हणजे कसं, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. स्टेप नंबर फर्स्ट आपली कंप्लीट झाली. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2. स्टेप नंबर कोणती 2. आता जर स्टेप नंबर 2 घेतला आपण, स्टेप नंबर 2 मध्ये कसं आहे ना, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स अपॉन, हे बा हा ए स्क्वेअर जसाच्या तसा साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय होते सांगा, साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स प्लस हा बी स्क्वेअर जसाच्या तसा कॉस स्क्वेअर एक्स वर आहे, कॉस स्क्वेअर एक्स खाली आहे कॅन्सल. याला इक्वेशन नंबर फर्स्ट, याला इक्वेशन नंबर फर्स्ट. एक वेळा रिपीट करतो आता काय आहे आता, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही लिहिसाल नाही, मग नंतर आपण स्टेप नंबर 3 घेऊ. सर्वात आधी लेट कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. स्टेप नंबर फर्स्ट डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स. डिवाइडिंग बाय काय केलं आपण, कॉस स्क्वेअर एक्स. तर लेट इथं आय इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि याच्या आपण मध्ये कॉस स्क्वेअर, बाकी काहीच नाही केलं आपण. हे बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि याच्या आपण मध्ये काय केलं कॉस स्क्वेअर एक्स. हा डीएक्स तो वर असतेच. आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे होते सेक स्क्वेअर एक्स, मग सेपरेट केलं, इथं सेपरेट केलं. हे बघा हा कॉस स्क्वेअर एक्स आहे याच्या आपण मध्ये, याच्या आपण मध्ये म्हणजे ए साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स काय होते कॅन्सल. हा ए सेक इथं काय राहिलं सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आणि साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे होते टॅन स्क्वेअर एक्स. साइन अपॉन कॉस होते टॅन स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर आपण बघितलं स्टेप नंबर आता 3. आता स्टेप नंबर 3 नुसार सबस्टिट्यूशन पुट काय करतो आपण, स्टेप नंबर 3 आहे पुरीच्या पुरी अशीच आहे, हे प्रत्येक स्टेप कॉमन आहे याच्यात. पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी इन इक्वेशन नंबर 2. याचा डेरिव्हेटिव्ह काढतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स मी लिहूनच दिला आता, स्टेप जास्त लिहून दिला. आणि टीचा डेरिव्हेटिव्ह येतो डीटी बाय डीएक्स. हा डीएक्स आपण मध्ये इकडे होते मल्टिप्लाय, म्हणजे सेक स्क्वेअर एक्स dx is equal to dt in equation number 3. हे झाली आपली स्टेप नंबर कंप्लीट.
फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1 to 3 नुसार पहा, फ्रॉम 1 to 3 नुसार सबट्युशन इक्वेशन 1 मध्ये तर आय इज इक्वल टू इंटिग्रल साइन तर इंटिग्रल साइन हा सेकंड स्क्वेअर डीएक्स म्हणजे काय होते सांगा, सेकंड स्क्वेअर डीएक्स म्हणजे काय होते dt अपॉन ए स्क्वेअर जसाच्या तसा, टॅन म्हणजे काय होते टी म्हणजे टी चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आता स्टेप नंबर 4 फॉर्म्युला यूज करायला लागेल आपल्याला. स्टेप नंबर काय करायला 4, स्टेप नंबर 4 आता तुम्ही असं स्टेप नंबर 4 काय आहे तर बघा, आता स्टेप नंबर 4 नुसार फॉर्म्युला आपल्याला यूज करावाच लागते, पण त्याच्यासाठी आपल्याला या टी स्क्वेअरच्या समोर, या टी स्क्वेअर आणि हा टी स्क्वेअर, या टी स्क्वेअरच्या समोर काहीच नाही पाहिजे. या टी स्क्वेअरच्या समोर जे पण असेल ते कॉमन काढायचं. टी स्क्वेअरच्या समोर जे पण असेल ते काय काढायचं कॉमन, म्हणजे इथं काढलं dt, टी स्क्वेअरच्या समोर आहे ए स्क्वेअर कॉमन काढला, ए स्क्वेअर जर कॉमन काढला तिथं आलं टी स्क्वेअर, याच्यात ए स्क्वेअर नव्हता तर इथं लिहिलं बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. हा 1 अपॉन ए स्क्वेअर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, 1 अपॉन ए स्क्वेअर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, मग काय राहिलं dt अपॉन टी स्क्वेअर आणि इथं बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर याला असं लिहू शकतो तुम्ही बी अपॉन ए चा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इथं आता एक फॉर्म्युला आपल्याला, फॉर्म्युला कोड कुठला तर फॉर्म्युला आपल्याकडे की जर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असेल, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स असेल तर फॉर्म्युला आहे 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स बाय 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. इथं बघा इथं फॉर्म्युला 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, तर फॉर्म्युला काय येणार फॉर्म्युल्यानुसार 1 अपॉन, आता हा 1 अपॉन ए स्क्वेअर होतो तसाच्या तसा राहील, फॉर्म्युल्यानुसार लक्ष द्या कसं येणार तर आय इज इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर जसाच्या तसा 1 अपॉन ए म्हणजे ते 1 अपॉन बी अपॉन ए टॅन इनवर्स एकच्या जागी आहे टी आणि एच्या जागी आहे बी अपॉन ए प्लस सी. इथे ए स्क्वेअर आहे, इथे एक गेट कॅन्सल आणि फायनल आन्सर आहे आय इज इक्वल टू 1 अपॉन ए बी, 1 अपॉन ए बी टॅन इनवर्स सर्वात खालचा ए काय जातो 1 ए टी अपॉन बी प्लस सी आणि लास्ट स्टेप मध्ये फक्त टी च्या जागी रिप्लेसमेंट म्हणजे 1 अपॉन ए बी टॅन इनवर्स टी काय पुट केला होता आपण, टी काय पुट केला होता हा टॅन एक्स, टॅन एक्स तर इथं ए टॅन एक्स प्लस बी अपॉन सी हे फायनल आन्सर आहे. मला माहित आहे की तुम्हाला हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालाय गेलेला आहे प्रॉब्लेम, डोक्याच्या वरून गेलो असेल तर मी तुम्हाला 2 वेळा एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतरच तुम्ही प्रॉब्लेम लिहा. डबल लक्ष द्या प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम असा आहे की इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. तर सर्वात पहिले स्टेप नंबर फर्स्ट आहे डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स, स्टेप डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स हे स्टेप नंबर फर्स्ट आहे. तर इथे काय केलं 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि इथे ए साइन स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय होते 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे ते सेक स्क्वेअर एक्स हे सेपरेट केलं, ए साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स काय होते कॅन्सल. हे बघा आता आय इज इक्वल टू हे सेक स्क्वेअर डीएक्स जसं तसं साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स येते आणि हा कॉस स्क्वेअर कॅन्सल, इथं बी राहिला बी स्क्वेअर. मग स्टेप नंबर थर्ड पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, टी चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx, हा dx अपॉन मध्ये आहे इकडे होते मल्टिप्लाय सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt फ्रॉम 1 to 3 नुसार 1 to 3 नुसार इथं आय तिथे लिहिला आय, इथे इज इक्वल टू तिथे लिहिलं इज इक्वल टू, इथे इंटिग्रल साइन तिथे लिहिलं इंटिग्रल साइन. हे पहा सेक स्क्वेअर एक्स dx ते इक्वेशन 2 मध्ये बघा, थर्ड मध्ये बघा सेक स्क्वेअर एक्स dx म्हणजे होते dt हे लिहिलं dt. हा ए स्क्वेअर जसाच्या तसा, हा टॅन म्हणजे पुट काय केलं आपण टी, मग इथं आलं टी चा स्क्वेअर टॅन स्क्वेअर म्हणून टी चा स्क्वेअर इथं बी स्क्वेअर. स्टेप नंबर 4 फॉर्म्युला लावायचा आपल्याला, तर टी स्क्वेअरच्या समोर आपल्याला काहीच नाही पाहिजे, टी स्क्वेअर समोर होता ए स्क्वेअर कॉमन काढला, इथं आलं टी स्क्वेअर, इथं नव्हता म्हणून इथं दिला अपॉन बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, 1 अपॉन ए स्क्वेअर कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, इथं आलं टी स्क्वेअर प्लस इथं बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर तिथं लिहिलं बी अपॉन ए चा ब्रॅकेट स्क्वेअर
फॉर्म्युला अप्लाय केला इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a स्क्वेअर 1/a tan इनवर्स x बाय a प्लस c तर 1/t² प्लस b/a चा ब्रॅकेट स्क्वेअर तर 1/a म्हणजे 1/b/a tan इनवर्स x च्या जागी आहे t/b/a तर हा a आहे इथे a स्क्वेअर एक गेट कॅन्सल इथे राहिलं ab सर्वात खालचा a1 म्हणजे tan इनवर्स at/b प्लस c आणि या t च्या जागी आपण रिप्लेसमेंट केलं t च्या जागी काय होता tan x हे पण t च्या जागी केलं tan x बाकी सर्व जसंच्या तसं प्रॉब्लेम नंबर सेकंड इंटिग्रेशन ऑफ 1/9 cos square x plus 4 sin square x dx तर सर्वात आधी काय करसाल लेट कन्सिडर i is equal to the integration of 1/9 cos square x plus 4 sin square x dx तर सर्वात पहिली स्टेप नुसार जाऊ आपण तर स्टेप काय म्हणते पहिली स्टेप म्हणते की डिवाइडिंग बाय cos square x काय करा डिवाइडिंग बाय cos square x करा डिवाइडिंग बाय cos square x आता डिवाइडिंग बाय जर cos square x केलं पहिल्या स्टेप नुसार तर कसं आहे ना डिवाइडिंग बाय cos square x तर i is equal to इंटिग्रेशन ऑफ 1/cos square x इथं अपॉन सर त्यानंतर 9 cos square x प्लस 4 sin square x अपॉन cos square x आता 1/cos square x म्हणजे काय ते सांगा बरं 1/cos square x म्हणजे होते sec square sec square x इथं सेपरेट केलं म्हणजे 9 cos square x अपॉन cos square x प्लस 4 sin square x अपॉन cos square x सेपरेट हे पहा हा cos square x याच्या आपण मध्ये दिला याच्या आपण मध्ये दिला मग आता हे पहा cos square काय झालं कॅन्सल आणि इथं बघा आता मग काय येणार i is equal to इंटिग्रेशन ऑफ sec square x dx अपॉन cos square कॅन्सल इथं राहिलं 9 प्लस 4 sin square x अपॉन cos square x म्हणजे काय होय tan square x tan square x हे आहे आपली स्टेप नंबर 2 आता याचा आपल्याला स्टेप नंबर 3 याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन द्या स्टेप नंबर 3 कशी आहे की पुट करायचं tan x इक्वल टू t हे तर कॉमन आहे प्रत्येक याच्यात tan x इक्वल टू t इक्वेशन नंबर सेकंड हे कॉमन स्टेप आहे पुट tan x इक्वल टू t त्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x सांगा tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो sec square x आणि t चा डेरिव्हेटिव्ह काय येतो dt by dx हा dx आपण मध्ये इकडे होते मल्टिप्लाय म्हणजे sec square x dx is equal to dt from 1 to 3 नुसार इथं i तिथे लिहिला i इथे इज इक्वल टू तर लिहिलं इज इक्वल टू इथे इंटिग्रल साइन तिथे लिहिलं इंटिग्रल साइन sec square dx म्हणजे काय होते dt अपॉन हा 9 जसाच्या तसा प्लस 4 जसाच्या तसा आणि tan म्हणजे काय होते सांगा बरं t tan म्हणजे काय होते t स्क्वेअर आता आपल्याला t स्क्वेअर च्या समोर काहीच नाही पाहिजे सांगा t स्क्वेअर च्या समोर काय आहे सांगा 4 तर 4 काय काढला आपण कॉमन काढला इथं नव्हता तर 9/4 प्लस t स्क्वेअर टी स्क्वेअर समोर आपल्याला काहीच नाही पाहिजे तर 4 होता तर 4 कॉमन 1/4 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ dt इधर राहिलं 9/4 प्लस टी स्क्वेअर मग याचा स्क्वेअर रूट पाहिजे फॉर्म्युला लावासाठी तर 1/4 जसाच्या तसा इंटिग्रेशन ऑफ dt 9 चा स्क्वेअर रूट किती येते 3 4 चा स्क्वेअर रूट किती येते 2 3/2 चा स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर आणि इथं फॉर्म्युला अप्लाय केला तुम्ही असं कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा ते इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² मागा समोर चालते काही प्रॉब्लेम नाही इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² dx फॉर्म्युला 1/a
टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी तर इथं बघा, इथं काय केलं आपण, फॉर्म्युला अप्लाय केला. काय केलं अप्लाय? फॉर्म्युला 1/x² प्लस ए स्क्वेअर, 1/x² प्लस ए स्क्वेअर, 1/a टॅन इनवर्स एक्स बाय. 1/4 जसाच्या तसा, 1/a, ए म्हणजे हा नंबर्स, 3/2. टॅन इनवर्स एकच्या जागी काय आहे, टी. एकच्या जागी किती आहे, टी. आणि याच्या जागी किती आहे, 3/2. किती आहे, 3/2 प्लस सी. इथं बे का बे, बे दोन्ही 4, म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, इधर आलं 2, 2 into 3 6, टॅन इनवर्स सर्वात खालचा 2 वर म्हणजे 2t अपॉन 3 प्लस सी. आणि या टीच्या जागी रिप्लेसमेंट. टी काय होता, आय इज इक्वल टू 1/6 टॅन इनवर्स 2 टॅन एक्स, टी टॅन एक्स होता, अपॉन 3 प्लस सी. हे झालं तुमचा प्रॉब्लेम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करत जा. धन्यवाद. तुम्ही काही कमेंट वगैरे